नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या शॉपीवरती आलेल्या रिक्वेस्ट कशा ॲक्सेप्ट करायच्या आहेत किंवा रिक्वेस्ट कशा टॉपअप करायच्या हे आपण लक्षात घेणार आहोत। तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला करावं लागेल, आपला क्रोम ओपन करावं लागेल आणि या ठिकाणी रियांश लॉगिन हे ऑप्शन घ्यावं लागेल। रियांश लॉगिन घेतल्यानंतर हे पहिल्या नंबरचं जी लिंक येते या लिंकला क्लिक करावं लागेल। साईडला पहिल्या नंबरच्या साईडला क्लिक करावं लागेल। जसे आपण पहिल्या नंबरच्या साईडला क्लिक करेल या ठिकाणी आपला हा डेस्कटॉप मोड येईल। तर या ठिकाणी आपल्याला शॉपी आय डी ओपन करायचा आहे। तर शॉपी आय डी ओपन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, या ठिकाणी शॉपी आय डी ओपन करण्यासाठी हा जो ब्रॅकेट आहे, हा जो डब्बा आहे, छोटा डब्बा, तर या छोट्या डब्याला आपल्याला क्लिक करावं लागेल। हे परत लक्षात राहू द्या मित्रांनो की हा छोटा डब्बा आहे याला क्लिक करावं लागेल। या डब्याला का क्लिक करावं लागेल, कारण इथं दिलेलं आहे स्टाफ किंवा डिस्ट्रीब्युटर हे आय डी, हा या ब्रॅकेटला जर क्लिक केलो आपण तर स्टाफ किंवा डिस्ट्रीब्युटरसाठी आय डी आहे। तर या ठिकाणी आपण काय करतोय, या ठिकाणी आपण सर्वात प्रथम या ब्रॅकेटला क्लिक केलं। ब्रॅकेटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला शॉपीचा नंबर आलेला आहे, शॉपी नंबर आलेला आहे। मग कुणाचा 228 आहे, कुणाचा 256 आहे, कुणाचा 260 आहे, कुणाचा 140 आहे, म्हणजे जे काही शॉपी नंबर आहेत ते नंबर। तर या ठिकाणी माझा मी टाकतोय शॉपी नंबर आहे तो म्हणजे 228 आणि पासवर्ड पण तोच ठेवण्यात आलेला आहे। जर तुम्ही चेंज केला नसेल तर पासवर्ड पण तुमचा तोच आहे। या ठिकाणी पासवर्ड मी तीच टाकेल, तोच टाकेल 228। यानंतर मी लॉग इन करेल। आपण लॉग इन केल्यानंतर आपण जो रजिस्टर नंबर आहे आपण जो कंपनीला दिलेला त्या रजिस्टर नंबरला आपला OTP येईल। तर OTP आलेला या ठिकाणी आपण OTP फिल करायचा आहे, OTP टाकायचा आहे। तर या ठिकाणी मला OTP आलेला आहे, तर या ठिकाणी मी OTP टाकतोय। ओके 4116 या ठिकाणी OTP टाकला। OTP टाकल्यानंतर या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो माझा शॉपी आय डी ओपन झालेला आहे। शॉपी आय डी ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे जे 3 रेग आहेत या 3 रेगांना क्लिक करायचं आहे। या 3 रेगाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट जो ऑप्शन आहे ते म्हणजे हे वालं रिपर्चेस ऑप्शनला क्लिक करायचं। या ठिकाणी रिपर्चेसला जसंही ऑप्शनला क्लिक करेल या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला जर पास करायचे असेल, ज्यांच्या रिक्वेस्ट आल्यात, किती व्यक्तीच्या रिक्वेस्ट आल्यात हे आपल्याला चेक करायचं असेल तर या ठिकाणी रिपर्चेस पासमध्ये जाऊन आपल्याला चेक करावं लागेल। रिपर्चेस पासमध्ये आपण जसंही जाऊन चेक करणार, किंवा आपल्याला जर खरेदी करायची असेल, माझ्या आय डीवरती पिना संपल्यात, मला जर कंपनीला रिक्वेस्ट टाकायची असेल तर या ठिकाणी रिपर्चेस ऑर्डरमध्ये जाऊन रिपर्चेसची रिक्वेस्ट टाकावं लागेल। पण आता आपण या व्हिडिओमध्ये फक्त रिपर्चेस पास हे बघणार आहोत। रिपर्चेस पास कसं करायचं आहे किंवा आपल्याला आलेल्या रिक्वेस्ट कशा पास करायच्यात किंवा आय डी टॉपअप कशा करायच्यात। तर या ठिकाणी सर्वात प्रथम मी रिपर्चेस पासला क्लिक करेल। रिपर्चेस पासला आपण जसंही क्लिक करेल, रिपर्चेस पासला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा आपल्याकडे बरेचसे रिक्वेस्ट आलेले आहेत। या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी एक रिक्वेस्ट टाकली होती। या ठिकाणी ही रिक्वेस्ट आहे 13/1/2024ला। आय डी नंबर या व्यक्तीचा हा आहे। त्याच्यानंतर ही आय डी कुणाचा आहे, रिक्वेस्ट कुणाची आहे, अंकुश आर कोकरे, कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे तामसेकर सर टीम। म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की आपण कुणाचा आय डी टॉपअप करतोय। तर या ठिकाणी आपल्याला हा टॉपअप करायचा असेल तर या ठिकाणी आपण या ठिकाणी याला क्लिक जर केलात, याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पूर्ण अमाऊंट येतो आणि पूर्ण दिसते या ठिकाणी कुणाचा आय डी काय आहे। तर या ठिकाणी लास्टला शेवटी दिलेलं आहे की ऑप्शन आहेत बघा मित्रांनो, या ठिकाणी 4। पहिला ऑप्शन आहे की या ठिकाणी पास, सेकंड ऑप्शन आहे की रिजेक्ट, थर्ड ऑप्शन आहे की प्रिंट आणि चौथा ऑप्शन आहे ते म्हणजे कॅन्सल। तर या ठिकाणी आपल्याला या व्यक्तीचा आय डी जर पास करायचा असेल तर या ठिकाणी आता आपल्या आय डीवरती इनसफिशियंट फंड, म्हणजे माझ्या शॉपीवरती फंड नसल्यामुळं आपण हा आय डी पास करू शकत नाही। जर माझ्या शॉपीवरती जर फंड असतं तर या ठिकाणी हा जो पास जो बटन आहे जो ब्लॅकमध्ये दिसतं आपल्याला, तर या ठिकाणी हे बटन आपल्याला ब्ल्यूमध्ये दिसलं असतं, तर हिरव्यामध्ये दिसलं असतं। जसे आपण याला नंतर क्लिक करणार या पास ऑप्शनला तर लगेचच्या लगे एका सेकंदामध्ये या व्यक्तीचा आय डी टॉपअप होऊन जातं, ग्रीन होऊन जातं। तर या ठिकाणी मी थोडंसं पाठीमागं येतो, याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी दुसरा कुणाचा आहे का बघेल। ओके, तर या ठिकाणी बरेचसे आय डी आहेत, बरेचसे रिक्वेस्ट आहेत की जे पास झालेले आहेत या ठिकाणी आपल्याला दिसतात।
आपण पास कोणाच्या केलेलं आहे स्टेटस पण दिसेल, पास रिजेक्ट. या ठिकाणी यांचा मी ID, आता जो ID आपण रिक्वेस्ट टाकलेली आहे यांचा ID रिजेक्ट करतो आहे, कारण हा आपल्याला टॉपअप करायचा नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो की हा ID नंबर यांचा, इथं हा ID नंबर यांचा स्टेटस काय रिजेक्ट, कारण हा आपल्याला टॉपअप करायचा नव्हता, आपला डम्मी ID होता म्हणून. तर या पद्धतीनं तुम्ही तुमच्या ज्या काही टीमच्या ID आलेल्या असतील ती या पद्धतीने तुम्ही ओपन करून चेक करून तुम्ही अपग्रेड करू शकता. तर आणखी काय अडचण आल्यास तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.